खर्च होऊन जातात, काही दिसत पण नाही. परंतु अशी काही एखादी जर का वस्तू घेतली जी आपल्याला खरोखर अत्यंत गरजेची आहे आणि ती आपल्या कामी अशी वस्तूवर घेऊन ठेवली तर आहे तोपर्यंत आपल्याला त्या वस्तूची आठवण राहते. राम राम मित्रांनो, कशा आहात? तर मित्रांनो, आता सोनाला समजा तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की तिला अपंगाचा पगार चालू आहे. तर अपंगाचा पगार समजा 2,500 भेटतात तिला दर महिन्याला. तर अपंगाचा पगार चालू असल्यामुळं मग तिला जी काही समजा आर्थिक मदत भेटते तिला 2,500. तर आम्ही समजा ती कशी तिचा दवाखाना करतो, कधी घरात खर्च करतो. म्हणजे असे समजा खर्च होतात आमचे. पण आता एक निर्णय घेतला सोनानं, म्हणजे सगळे आमचे लय मोठे म्हणजे 2-3 दिवसाचे कपडे संगळे होते. लय मोठं गचोडं बांधून ठेवलं होतं. तर ते काय धुतलं नव्हतं आम्ही 2-3 दिवसापासून. तर मग ते आज धुवायचे तर मग ती म्हणे एवढे मोठे कपडे संगळे आपले धुवायचे राहिलेत. तर म्हणजे कसं पोराचे बी म्हणजे आभीशी द्यायचे कपडे तर मई पण कपडे समजा तिचे बी कपडे सगळ्याचे कपडे. तर ती म्हणे आता हा जो पगार येईल ह्या महिन्याचा म्हणजे ऑगस्ट महिन्याचा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर समजा 4 महिन्याचा आपण मस्तपैकी 9-10 हजार रुपये जमा करू आणि ते जमा झालेले पैसे आपण ठोक डाऊन पेमेंट करू किंवा समजा मग काहीतरी नगदी घेऊ किंवा मग डाऊन पेमेंट करू, पण चांगली एखादी आपल्याला कपडे धुवायची मशीन घेऊ. तर म्हणून म्हणतो मित्रांनो, बायको असावी तर अशी म्हणजे ती म्हणून राहिली की म्हणजे कामाला का जातात नाही तिला समजा, परंतु जी काय पण तिला मदत भेटते तर त्या मदतमधून ती म्हणते की आपल्याला एक कपडे धुवायची मशीन घ्या. तर मला तर तिचा समजा ₹1 बी नको, ₹1 पण घेत नसतो, परंतु घरात समजा जे काही थोडंफार खर्च लागते तर ती खर्चासाठी पैसे म्हणजे घेत असतो आम्ही, वापरत असतो. पण एक नवीन निर्णय घेतला तिनं की आता कपडे धुवायची मशीन घ्यायची, ती पण 2-3 महिन्याचे पैसे मागं पाडून मस्त एक कपडे धुवायची मशीन घ्या आणि म्हणजे कामाच्या पैशावर विकू शकतो मी, पण ती म्हणते नाही. एक आठवण म्हणून माझी समजा जो पण काही अपंगाचा पगार भेटतो मला, त्या अपंगाच्या पगाराच्या पैशातून मशीन घ्यायची. तुमच्या कामाच्या पैशातून घेऊ नका. त्याच्यामुळं समजा नाहीतर आम्ही मागं पण घेणार होतो. केलता मी विचार की कपडे धुवायची मशीन घ्यायची आपल्याला. कारण अर्जंटपणे घ्यायची पण आमची लय दिवसाची इच्छा होती. परंतु सोना म्हणते कामाच्या पैशावर घेऊ नका. माझा जो पण अपंगाचा पगार येतो, त्या अपंगाचा पगार समजा तेवढंच एक तुम्हाला एक 6 कपडे धुवायची मशीन घ्या. तर बस असं होतं मित्रांनो. म्हणून थोडं ह्या भावना शेअर करावं वाटल्या तुमच्यासोबत, सांगा वाटलं तुम्हाला, मन मोकळेपणानं बोलावं वाटलं. कसं पैसे असे किती आले गेले तर ते काही दिसत नाहीत. काही समजा किती समजा पगार येतात, खातो आपण, त्याचं काही वाटत नाही. समजा दवाखाना करतो, काही वाटत नाही. खर्च होऊन जातात, काही दिसत पण नाही. परंतु अशी काही एखादी जर का वस्तू घेतली जी आपल्याला खरोखर अत्यंत गरजेची आहे आणि ती आपल्या कामी अशी वस्तूवर घेऊन ठेवली तर आहे तोपर्यंत आपल्याला त्या वस्तूची आठवण राहते आणि आहे तोपर्यंत ती वस्तू म्हणजे माणसाला असं वाटतं बाबा की आपल्याला काहीतरी म्हणजे सरकारकडून पैसे मिळायचे, त्यातून आपण ही वस्तू घेतली. तर ती एक आठवण बी राहते आणि ती आपल्याला गरजेची बी आहे. म्हणून ती कपडे धुवायची मशीन घ्यायची. तर मित्रांनो, एक आठवण म्हणून आणि सोना म्हणते की माझा जो काही पण पगार आहे अपंगाचा, त्या पगारातून एक मशीन घ्यायची. तर एक म्हणजे एक आठवण बी राहते आणि बाबा चला आपल्याला एक काही पैसे भेटतात, मग काहीतरी घेतलं आणि ते मार्गी लावले पैसे, हे पण चांगलं वाटतं, त्याच्यामुळे घेणार असं आहे मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, अरे इकडे चला चला. हा तर हे बघा, कोण लावली पावडर तुली? आवेल लावली का रे? कोण लावली पावडर? हा तर हे शाळा जायचं आज घरायला मित्रांनो. हा मारामारी करू नका. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. पाहते बाकी काय करायला, पावडर लावडायला मम्मीला. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद, खूप धन्यवाद.